मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको होय? प्रथम संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार दुसरे चरण श्री चरण सदाची कृपादाने कथेचा विस्तार हो कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसविद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला विषयी विसर पडिला निशेष विषयी विसार पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला शे संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं वैराग्यशील असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड साधनेच्या द्वारा साधना करत असताना जे जे अनुभव मिळवले जे अनुभव असणारे मिळाले ती अनुभवाची शिदोरी सातत्याने जनता जनार्दनांच्या समोर प्रसंगाला अनुसरून सांगितली. संत मायबापांचं वाङ्मय हे काल्पनिक कधीही असू शकत नाहीये. संत वाङ्मय हे नेहमी वास्तववादाला धरून असतं आणि ज्याने वास्तववादातला आपल्या जीवनामध्ये आलेला परखड अनुभव मोठ्या प्रेमानं जनता जनार्दनांच्या पुढे असणारा सांगितला असे थोर संत थोर अधिकारी परमार्थातले ज्यांची मनाची उंची हिमालयापेक्षा उंच आहे ज्यांच्या अंतःकरणाचा व्यापकपणा आकाशापेक्षा व्यापक आहे आणि ज्यांच्या विचाराची खोली सागरापेक्षा खोल आहे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गात्यातील आणि आपणा सर्वांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये गुरुदेवांच्या आशीर्वादाने अभंगाची निवड करण्यात आलेली आहे. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव. उपस्थित सर्व मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य आमचे तरुण असणारे सर्व वियोग असणारी संयोजक मंडळी विशेषतः वारकरी शिक्षण संस्थेची चिमुकली बाळं आणि उपस्थित माता भगिनी आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रतिवर्षी मोठ्या प्रेमानं आपण भगवंताच्या नामयज्ञातला आनंद घेतो. मनाला विसावा प्राप्त करून देणारं मनाला समाधान प्राप्त करून देणारं मनाला नेहमी विसावा मिळाला पाहिजे कुठेतरी आणि 20व्या वर्षापर्यंत आपण या वर्षीच्या ह्या नाम सप्ताहामध्ये आलेलो आहोत. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आज 5व्या क्रमांकाची सेवा या वर्षीची गुरुदेवांच्या आशीर्वादाने भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. भागवत कथा यज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या प्रेमानं आपल्या पुण्यपावन अशा जवळा नगरीमध्ये चाललेला हा यज्ञ आणि यज्ञामध्ये आपणा सर्वांना मोठ्या प्रेमानं सहभाग नोंदवण्याचं सद्भाग्य प्राप्त होते. आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला गेला तर मानसिक शांतीची नितांत गरज आहे. प्रत्येक गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रारब्धाने मिळवणार आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये. जगामध्ये येत असताना माणूस प्रारब्ध घेऊन आलेला असतो आणि जग सोडत असताना कर्म घेऊन चाललेला असतो. विठ्ठल हे त्रिकालमध्ये सत्य आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये याची खऱ्या अर्थानं अनुभूती घ्यावीशी वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मप्रचितीची गरज आहे. आपल्याला स्वतःला काहीतरी अनुभव आलेला असला पाहिजे. आपल्याला जोपर्यंत अनुभव मिळत नाही तोपर्यंत खरा आनंद नाही हो. आणि मिळालेला अनुभव खऱ्या अर्थानं शास्त्राला धरून असला पाहिजे. शास्त्र असं सांगतं बोलायचंच असेल तर संत वाङ्मयाला धरूनच बोला. बोलायचंच असेल देवाचं चरित्र सांगा संतांचं कार्य सांगा एखादा वास्तववादातला दृष्टांत निश्चितपणाने सांगा सिद्धांताची ओळख करून घेण्यासाठी. वारकरी संप्रदायामध्ये नारदाच्या गादीचं फार मोठं पावित्र्य हो.
ते पावित्र्य सांभाळावं लागतं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, 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 क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते. किती मोठा ज्ञानी असला, विद्वान असला, पंडित असला, आजच्या काळामध्ये शब्दाचा कीस पडणारी माणसं जगात कमी नाहीत. लिमिटेड विचार करू नका, ब्रॉड माइंडने नेहमी विचार करा. अथांग भरलेला सागर आहे, आपण त्या अथांग भरलेल्या सागराच्या किनाऱ्यावर आहेत. विचार नेहमी आपला सकारात्मक असला पाहिजे. आपला विचार आयुष्यामध्ये कधी नकारात्मक असता कामा नये. देवासारखी माणसं पडद्याआड गेली हो, आज आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाहीत. दोन गोष्टी आयुष्यामध्ये कधी विसरू नका. ज्याअर्थी आपण जगामध्ये आलेलो आहोत त्याअर्थी एक ना एक दिवस आम्हाला जग सोडून जायचे. परवाच कालच्या 3 तारखेला माझे छोटे बंधू रामहरी नरहरी लोमटे, आम्ही मोठ्या परिमाणात रामभाऊ आपण सर्व भाऊ म्हणत, त्यांचं 6वं पुण्यस्मरण झालं. अनेक जागा रिक्त आहेत. माझे मित्र ॲडव्होकेट गजाननरावजी चौगुले साहेब मोठ्या प्रेमानं टाळ घेऊन गळ्यात उभे आहेत. माझी जन्मभूमी म्हटलं मला लवकर जावं लागणार आहे. आज कोर्ट होतं, वर्किंग डे होता. महापरिनिर्वाण दिन, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असणाऱ्या स्मृतीला अभिवादन केलं आम्ही मोठ्या प्रेमानं कोर्टामध्ये. आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनेकांनी अशा थोर महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठेतरी दिशा पाहिजे. आमच्या गाडीचा वेग किती जरी मोठा असला तरी जोपर्यंत दिशा कळत नाही तोपर्यंत योग्य ठिकाणी आपल्याला पोहोचताच येणार नाही. आम्हाला योग्य दिशा मिळाली पाहिजे. आमच्या गाडीचा नुसता वेग मोठा असून चालत नाहीये. आम्हाला आमच्या जीवनामध्ये अंतिम ध्येय गाठण्यासाठी खऱ्या अर्थानं दिशा हवी आहे. व्हॉट इज द एम ऑफ लाईफ? आपल्या जीवनाचं ध्येय पक्का असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ध्येय आपलं पक्का असतं त्यावेळेला निश्चितपणाने त्याच्या जीवनामध्ये दशा कधी होण्याचं कारण नाही. चढ उताराचे प्रसंग त्याच्या जीवनात येतीलच हो. वाकड्या तिकड्या झाडाच्या कुणी नादी लागत नाही, पण सरळ झाडाच्याच बुडावर लोक घाव घालतात हो. साधू संतांनी अनेक प्रकारचे चढ उतार सहन केले जीवनामध्ये. तुका म्हणे तेची संत सोशी जगाचे आघात. रात्रंदिवस चंदनासारखं झिजले पण मी झिजत चाललो असं जगाला ज्याने कधी भासू दिलं नाही. दिव्यासारखं जळत राहिले पण प्रकाश देण्याचं त्यांनी थांबवलं नाहीये. असे सर्वांगाने निर्मळ असणारं जीवन ज्यांचं आहे असे महात्मे मोठ्या प्रेमानं आपल्याला सांगतात, बाबांनो विषयावर कंट्रोल करणं आपल्या जीवनाचं फार मोठं कर्तव्य. आज या ठिकाणी ऑडिटर आमचे राजेशजी शिंदे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
आपणा सर्वांचं श्रद्धास्थान दत्तप्रभूंचे महान भक्त आमचे आदरणीय गुरुतुल्य हरिभाऊ महाराज, सर्व मान्यवर असणारे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई जगदंबेची उपासना करणारे घोगरे समोर बसलेले, आमचे श्रीराम सुंदर टीम. ह्या चिमुकल्या बाळाला मी लहानपणापासून पाहतोय. भगवंता, मनाची प्रसन्नता अतिशय महत्त्वाची. जसं आमच्या माऊली, जसं पौर्णिमेचा चंद्र पाहिला की सागराला 100% भरती ओटी येते, तसं त्यांची भरती ओटी वाजवत असताना आपल्याला प्रॅक्टिकली पाहायला मिळते. भगवंता, खरा आनंद हाच आहे हो. नाना प्रकारचं टेन्शन आहे हो प्रत्येकाच्या जीवनात आजच्या काळामध्ये, पण विदाऊट टेन्शन माणूस जर केव्हा होतो? फक्त सत्संगामध्ये आल्यानंतर. आम्ही मुळामध्ये जगात आलो खरी गोष्ट आहे, पण पाप आणि पुण्य समान झाल्याशिवाय जगात आलोच नाही. आम्ही पाप आणि पुण्याची समानता व्हावी लागते, तेव्हा जगात येण्याचं भाग्य मिळतं आम्हाला. आम्हाला नरदेह मिळाला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या 5 तत्वापासून तयार झालेलं हे शरीर, हा नरदेह मिळाला. हा नरदेह जर कुणामुळे मिळाला असेल आम्हाला, पूज्य आईवडिलांच्याच पुण्याने मिळालेला आहे. आईवडिलांच्या पुण्याने फक्त हा देह आम्हाला मिळालेला आहे. म्हणून देहदान जर आम्हाला कोणी दिलेलं असेल, जन्मदात्या आईवडिलांनी दिलेलं. आम्हाला देहदान मिळालं, पण याच्यात जी शक्ती आलेली आहे आत्मारूपी, तो परमात्मा अंतरात्म्याच्या रूपाने या ठिकाणी आलेला आहे. ते जर वरदान कुणी दिलेलं असेल आम्हाला, तर ते भगवंतानं आम्हाला वरदान दिलेले. देहदान आईवडिलांच्या कृपेने, जीवदान भगवंताच्या कृपेने. पण समाजात कसं वागावं हे शिकायचं असेल, कृपेचं दान संताशिवाय नाही. विठ्ठल विषय म्हटलं की त्याची वासना प्रबळ झालेली असते, आणि वासनेतूनच जन्म आहे. आता वास्तविक पाहता ज्या ते आमचा जन्मच मुळामध्ये वासनेतून झालेला आहे. नक्कीच वासना जगात आहे, पण एक आहे, वासनेच्या ताब्यात जायचं नाहीये, त्या वासनेला आपल्या ताब्यात ठेवायचंय, विषयाला आपल्या ताब्यात ठेवायचंय. जीवनामध्ये विषय पूर्वी होते, सध्याही आहेत, आणि भविष्यात सुद्धा राहणार आहेत. फरक एवढाच आहे, काही महात्म्यांनी विषयाला आपल्या ताब्यात ठेवलेलं असतं, आणि काही व्यक्ती विषयाच्या ताब्यात गेलेले असतात. फरक एवढाच आहे. आणि ज्यांनी विषयाला आपल्या ताब्यात ठेवलं, काय तो अधिकार आहे. चंदनाचे हात पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही हिन कोणी अंग, परिसा नाही हिन कोणी अंग, हिन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा नाही पाठी पोटी अंधकार. चंदनासारखे झिजणारे जगातले संत आणि ते तुम्ही आम्हाला सांगतात, बाबांनो, विषयाचा विसर जोपर्यंत आपणाला पडत नाही, तोपर्यंत खरं जीवनाचं दर्शन नाही, ते प्रदर्शनच होणार आहे. माझं नेहमी प्रामाणिक मत असतं, नेहमी मोठ्या प्रेमानं सांगत असतो, परमार्थ दिखाऊ कधी असता कामा नये, परमार्थ टिकाऊ असला पाहिजे. विठ्ठल आपलं पुण्य नेहमी झाकून ठेवत चला. समाजामध्ये वावरत असताना लहानात लहानासारखं, मोठ्यात मोठ्यासारखं, अधिकाऱ्यात अधिकाऱ्यासारखं, पदाधिकाऱ्यात पदाधिकाऱ्यासारखं वागा. जीवनामध्ये वास्तविक पाहता आम्हाला वाटचाल करत असताना अनेक प्रकारचे अनुभव येणार आहेत, पण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, लहानात लहानासारखं, मोठ्यात मोठ्यासारखं वावरत असताना नम्रता एक फार मोठा अलंकार आहे.
मोठ्या प्रेमानं सांगत असतो, स्वर आणि ताल हे परमार्थातले अतिशय महत्त्वाचे भाग आहेत. स्वर भक्ती प्रधान आहे, ताल ज्ञान प्रधान आहे. काही लोकांकडे ज्ञान असतं पण भक्ती नसते, काही लोकांकडे भक्ती असते पण ज्ञान नसतं. भक्तीविना त्याचं ज्ञान पांगळं असतं आणि ज्ञानाविना त्याची भक्ती आंधळी असते. म्हणून ताल आणि स्वर म्हणजेच भक्तीच्या जोडीला ज्ञानाची गरज आहे आणि ज्ञानाच्या जोडीला भक्तीची गरज आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया मागी, अभिमान नित्य नवातया मागी, अभिमान नित्य नवातया मागी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया मागी, अभिमान नित्य नवातया मागी, अभिमान नित्य नवातया मागी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको प्रेमाविन ज्ञान नको दे, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी. अहंकारी आदमी को अंधा बनाता है, इसके वास्ते अहंकार कभी नहीं करना. मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतकरणाच्या चार वृत्ती, आत्मस्वरूपाच ब्रह्म असून त्यावर आलेला अज्ञानरूपी पडदा हा जोपर्यंत दूर केला जात नाही तोपर्यंत मानवी जीवनाला स्वस्वरूपाची ओळख नाही. आणि त्यासाठी नम्रतारूपी अलंकार आमच्या जीवनात अतिशय महत्वाचा आहे. म्हणूनच आपला विषय चाललेला आहे. स्वर आणि ताल जरूर असावा, पण नुसता स्वर आणि तालच असून चालत नाही, लय सांभाळणं आवश्यक आहे. लावणी मृदंग श्रुते डाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने, त्याच वेळेला ब्रह्मरसाचा काढा आम्हाला सेवन करण्याचं भाग्य प्राप्त होते. मनाची वनमनी अवस्था आणि चित्ताची चैतन्य अवस्था एकदा झाली आणि नेहमीच्या पलीकडे जाऊन वृत्ती तदाकार बनत असते. वृत्ती तदाकार बनली की त्याला स्वस्वरूपाची ओळख होत असते. विषय आहेतच जगामध्ये. पंच ज्ञानेंद्रियांचा विषय अतिशय आवडता भाग आहे. ते पंच विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. विषयाची लागण जर सुरुवात कुठून करत असेल तर ती नजरेच्या द्वारा करत असते. विषयाची लागणच मुळामध्ये नजरेच्या द्वारा होते. म्हणून आमची नजर नेहमी साफ असली पाहिजे. पापाची वासनाच आमच्या मनात येता कामा नये. वासनेला ताब्यात आपल्या घ्यायचंय. पंच ज्ञानेंद्रियांनी पंच विषयाचे गुलाम कधी बनायचं नाहीये. पंच विषयाला पंच ज्ञानेंद्रियांनी आपल्या ताब्यात ठेवायचे. नसता विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. चंचल अवस्था बनती त्याची. आणि एकदा भगवंता मोठ्या प्रेमानं विषयाचा विसर पडला की मग तो काय आनंद आहे. विषयी विसार पडिला विषयी विसार पडिला विषयी विसार पडिला निशेष, विषयी विसार पडिला अंगी ब्रह्म रस कसावला, अंगी ब्रह्म रस कसावला, अंगी ब्रह्म रस कसावला, अंगी ब्रह्म रस कसावला, अंगी
ठसावला ठसावला माझी मज झाली अंगी ब्रह्मरस ठसावला अंगी ब्रह्मरस ठसावला अंगी ब्रह्मरस ठसावला अंगी ब्रह्मरस अंगी ब्रह्मरस ठसावला अंगी ब्रह्मरस ठसावला माझी वाणी तुझे वर्णी हे माझी मद झाली अनावर वाचा विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला ब्रह्मरसाचा भगवंता सेवन करण्याचा योग जेव्हा जेव्हा मला येतो ना त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोण असू शकणार. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय मोठ्या प्रेमानं बोलतात, देवा तुझं आणि माझं नातं एवढ्या पुरतं नाहीये, युगानुगापासूनचं तुझं आणि माझं नातं आहे आणि म्हणून मला योग आलेला आहे. परमार्थात येण्यासाठी योग जो येतो ती फार मोठ्या पुण्याने येतो. हो, पूर्व पुण्याशिवाय माणूस येऊ शकत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक अभंग्या जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. माझे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय चहुयुगामध्ये भगवंताचे महान भक्त आहेत. ज्यावेळेला सत्ययुगाची सुरुवात झालेली होती, ज्याला कृतयुग आपण म्हणतो, त्या कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय भक्त प्रल्हादाच्या रूपाने होते. काय अधिकार आहे मोठा असता. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही आईशी वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत साक्ष देतात आपल्याला या सर्व गोष्टीची, इच्छा पूर्ण करतात असणारे. आणि म्हणून भगवंता मोठ्या प्रेमानं भक्ताला पाहिलं की देव सुद्धा आपलं देव पण विसरून जातो. बघा, अंतःकरणातली महात्मी भेटली ना, त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. तो जास्त बोलत नाही. शहाणी माणसं फार कमी बोलत असतात आणि जास्त ऐकण्याचं काम करत असतात. शहाण्या माणसांच्या तोंडातून बाष्कळ शब्द कधीच ऐकायला मिळत नाही. उच्चारावरून माणसाची विद्वत्ता, आवाजावरून त्याची नम्रता आणि त्याच्या दररोजच्या वागण्यावरून त्याचं कॅरेक्टर लक्षात येत असतं. ज्याचं चारित्र्य चांगलं असतं त्यांचं चरित्र समाजात गायलं जातं. माझे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून, करिता आठव धावून या घाली कव, तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्यता. आमच्या माऊलींचा आवडता भाव. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझे भगवान असताना भक्त प्रल्हादासाठी प्रगट झाले. आईच्या पोटात असताना जे संस्कार घडलेले आहेत ते संस्कार कसे वाया जाणार आहेत. सुशीलोम मात्र पुण्येना हा अधिकार असणार. नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण. भगवंतांनी मंत्रमुग्ध होऊन जायचो. देवाला एवढा आनंद होतो ना भक्ताला पाहिल्यानंतर. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे हो. मग याईवरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी. माझ्या लाडक्या भक्ताला मी उचलतो आणि माझ्या डोक्यावरचा मुकुट म्हणून मी धारण करतो. मला कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाहीये. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगा ते चाळिता असा करतुम अन्यथा करतुम माझा भगवान. पण एका गोष्टीचा दुष्काळ आहे, खऱ्या भक्तांचा दुष्काळ आहे. खऱ्याची पारख आजच्या काळात किती लोकांना आहे, महत्त्वाचा प्रश्न. शिंदेसाहेब, आपण परवाच्याच दिवशी होतो. रुईभर असणारं ठिकाण, धाराशिव जवळ असणारं. अनेक मान्यवर उपस्थित होते, सुशिक्षित मंडळी होती, पदवीधर मंडळी होती. गुरुदेवांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रेमानं अनेकांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत होते. भगवंता याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा कुठला नाही. आणि देवाला जर आनंद होत असेल तर साधकाच्या जीवनात आनंद का मिळणार नाही. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने भक्त प्रल्हादासाठी माझे भगवान असताना प्रगट झाले. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय सत्ययुगामध्ये प्रल्हाद होते. जेव्हा सत्ययुग संपलं आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली आणि त्रेतायुगामध्ये माझे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय अंगदाच्या रूपानं आले. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम जय जय राम. सत्संगातला आनंद वेगळा आहे. संगत नेहमी चांगल्याची असावी. आपण दररोज कोणाच्या संगतीमध्ये वावरतो यावर समाज आपलं मूल्यमापन करत असतं. आपण घरातून बाहेर पडल्यानंतर घरात येईपर्यंत कसं वागतो समाजामध्ये यावर बऱ्याचशा मूल्यमापनाच्या गोष्टी असतात. गुरुदेवांच्या आशीर्वादाने अंगदानं अशा थोर महात्म्यांचा सहवास घडला. काही माणसं शूर असतात पण वीर नसतात. काही माणसं शूर असतात, वीर असतात, पण धाडशी नसतात, करेज नसतं. माझ्या हनुमंतरायाकडे शूर वृत्ती आहे, वीर वृत्ती आहे, धाडस आहे, पण सेवा वृत्ती कधी सोडलीच नाही. अशा माझ्या हनुमंतरायाची संगत मिळाली. सुग्रीवासारखे मार्गदर्शक आहेत, जंबुवंतासारखे अनुभव सिद्ध महात्मे आहेत, नळनिळासारखे महान असणारे साधक आहेत. आणि अशा सत्संगामध्ये अंगदासारख्या महात्म्यांनी प्रभू रामचंद्राची असणारी सेवा केली. वालीपुत्र अंगद, जेव्हा वाली धारातीर्थी पडले होते, वालीला एकच विचारलं होतं, काय तुझी इच्छा आहे? वाली एकच बोलला होता, माझ्या बाळाला, माझ्या लेकराला वेगळं समजू नका. अंगदाला जे जवळ केलं ते प्रभू रामचंद्राने बाजूला कधी टाकलंच नाही. कारण ते सत्ययुगातले प्रल्हाद आहेत. त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपाने आले. आणि जेव्हा त्रेतायुग संपलं, द्वापार युगाची सुरुवात झाली, तेच अंगद उद्धवाच्या रूपानं जगात आले. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता,
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू बहिणी बंधू चलता कृष्ण माझा बहिणी बंधू चलता कृष्ण माझा बहिणी बंधू चलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू काय उद्धवांचं प्रेम आहे. भगवंता तूच माझी आहेस, तूच माझा पिता आहेस, तूच माझा गुरु आहेस, माझं सर्वस्व तूच आहेस. तुझ्याशिवाय मला जगात कोण आहे भगवंता. एवढं निश्चिम प्रेम असणारं उद्धवाचं भगवंताबद्दल निर्माण झालं. आणि तेच उद्धव कलियुगाची सुरुवात झाली. नामदेवरायांच्या रूपानं जगात आली. संतांचं येणंही स्वतंत्र आहे आणि संतांचं जाणंही स्वतंत्र आहे. तुमचं आमचं येणंही स्वतंत्र नाही आणि जाणंही स्वतंत्र नाही. काय संतांचा अधिकार आहे, काय विल पॉवर आहे. हो, फिलॉसॉफर सांगतात वेअर देर इज ए विल देर इज ए वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. आणि माझे नामदेव महाराज, दामा शेट्टी आणि गोनाई माता काय भाग्यवान आहेत. जगात येत असताना कार्तिक महिना निवडला आणि कार्तिक महिन्यामध्ये विशेषतः शुक्ल पक्ष आणि शुक्ल पक्षामध्ये एकादशीचा पर्व काळ प्रबोधनी एकादशी. चातुर्मासाची सुरुवात होत असताना आषाढीला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. आणि ज्या वेळेला कार्तिक महिन्यातली एकादशी येते त्याला प्रबोधनी एकादशी आपण म्हणतो. हा चातुर्मासाचा पिरियड एकंदरीत. आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे. आता भगवान माझे विष्णुपदाकडे आहेत. अनेक लोक पंढरीला गेल्यानंतर विष्णुपदाकडे जातात. माझे भगवंत 4 महिने चातुर्मास झाला आता मोठ्या प्रेमानं विष्णुपदाकडे गेलेले आहेत. निष्ठावंत वारकरी मोठ्या प्रेमानं भगवंता तुझी आठवण हृदयापासून करायला सुरुवात करतात. फ्रॉम दी बॉटम ऑफ हार्ट. आनंद वेगळा आहे. आणि नामदेव महाराज जगामध्ये येत असताना जेव्हा त्यांनी कार्तिक महिना निवडला पण जगाचा निरोप घेत असताना मात्र आषाढ महिना निवडला. आषाढीचा सोहळा संपन्न झाला. जीवनामध्ये 80 वर्षाचा पर्वकाळ त्यांना मिळाला. इसवी सन 1270 साली जगात आले आणि जगाचा निरोप त्यांनी इसवी सन 1350 साली घेतला. एकंदरीत 80 वर्षाची कारकीर्द. आणि आपल्या 80 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना ज्ञानोबरायांचा सहवास मिळाला. ज्ञानोबरायांच्या भावंडांचा सहवास मिळाला. ज्ञानेश्वर माऊली तसे वयानं लहान होते नामदेवरायापेक्षा. पण जी माणसं विचारानं मोठी असतात समोरच्या माणसाला छोटं कधी समजत नसतात. ज्ञानोबरायाकडे तेवढ्या श्रद्धेनं पाहावं. आणि ज्ञानोबरायाबरोबर त्यांनी अनेक वर्षे तीर्थयात्रा केल्या. वैराग्य राग रसिक संत गोरोबा काका यांच्या पवित्र दरबारामध्ये ज्ञानोबराय नामदेव महाराज अनेक संत मंडळी मुक्कामासाठी होते सत्यपूर नगरीमध्ये. आजचं तेर पूर्वीचं सत्यपूर नगरी काही काळानंतर त्याला तगर ह्या नावानं ओळखलं जाऊ लागलं. तेच सध्याचं तेर असणारं. आणि ज्या वेळेला तेरणीच्या पवित्र काठावरती शिवशंकराचा आशीर्वाद घेतला, कालेश्वराचा आशीर्वाद घेतला आणि त्रिविक्रमाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांना कीर्तन करण्यासाठी आग्रह केला. नामदेव महाराज म्हटले हा तर माझा आवडीचा छंद आहे. आणि मोठ्या प्रेमानं नामदेव महाराज कीर्तनात उभे राहिले. आणि त्याच वेळेला हे गोड मंडळी जसं साथ करतायत तसं माझे ज्ञानोबराय प्रमाण म्हणण्यासाठी उभे होते.
आणि त्याच वेळेला अनेक संत मायबापांची उपस्थिती होती. गुरुदेवांच्या आशीर्वादाने जेव्हा माझ्या ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतली, पुढे माझ्या नामदेव महाराजांना एकाकी पडल्यासारखं वाटलं. ज्ञानोबरायांचा विरह त्यांना सहन होत नव्हता आणि ज्या वेळेला त्यांनी आठवणी करायला सुरुवात केल्या, नामदेव महाराजांचं वास्तव्य पंजाब राज्यामध्ये घुमान या ठिकाणी अनेक वर्षाचं होतं. मुलगी सासरी नांदायला गेल्यानंतर आपल्या माहेराला कधी विसरत नसते हो. सासरी किती श्रीमंती असली आणि माहेरी किती जरी गरिबी असली तरी चिमुकली बाळं आपल्या माहेराला कधी विसरत नसतात. 24 तासामध्ये एकदा तरी आपल्या माहेराची आठवण करतात हो. देहानं ते सासरी असतात पण अंतर्मनानं त्या माहेरात केव्हा जाऊन येतात पत्ताच लागत नाहीये. आणि माझ्या नामदेव महाराजांना पंढरीची आठवण व्हायची आणि पंढरीला मी केव्हा जाईन, पंढरीला मी केव्हा जाईन. आणि पंढरीला आले आणि मोठ्या प्रेमानं देवाच्या पुढे साकडं घातलं. देवा, तुला जर मला सांभाळून घ्यायचं असेल तर तुझ्या चरणाजवळ मला जागा दे. कारण ज्यांचं वागणं चोख आहे अशा चोखोबरायासारख्या महात्म्यांचं पवित्र ठिकाणी जवळ असणार. परवाच असणारा जेव्हा 24 तारखेला संत सोयराबाई यांच्या असणाऱ्या वाङ्मयाचं प्रकाशन करण्याचा योग आला. अध्यक्षीय समारोपाचं भाषण करत असताना अनेक विद्यार्थ्यासमोर जेव्हा धाराशिवमध्ये आपला विचार मांडत होतो, चोकोबऱ्यासारखे महात्मे उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरली रंगा. बाह्यरंगाला झिरो किंमत आहे, अंतरंगाचं पावित्र्य माणसाकडे असलं पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांनी आग्रह केला, मला पवित्र अशा आपल्या चरणाजवळ जागा मिळावी. जिथे माझ्या चोकोबऱ्यांची समाधी त्याच पायरीजवळ मला जागा मिळावी. नामदेव महाराजांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर हेच देवा पै मागत चरणसेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. देवाच्या डोळ्यातून डबडब वासरू आले. माझा चोख असणारा महात्मा, काय माझ्या चोकोबाचा अधिकार. मंगळवेढा परिसरामध्ये मोठ्या प्रेमानं आपण होतो. चोकोबरायाच्या पवित्र दरबारामध्ये परवा काय आनंद आहे भगवंता. आणि नामदेव महाराजांनी जेव्हा इच्छा व्यक्त केली चोकोबरायांच्या जवळच मला समाधी मिळावी, आणि तिथे माझे नामदेव महाराज मोठ्या प्रेमानं इसवी सन 1350 हा कालखंड आषाढ महिना वद्य पक्ष त्रयोदशी तिथे मोठ्या प्रेमानं त्यांनी अखंड भगवंताच्या चरणाजवळ थांबले. देवांनी सुद्धा विचार केला, नामा माझं नाही दर्शन झालं तरी चालेल, पण माझ्या नामाच्या पायरीला प्रणाम केल्याशिवाय त्याची वारी पूर्ण नाही आहे. म्हणून निष्ठावंत वारकरी वशीला लावून देवाकडे दर्शनाला जात नाहीत, पंढरीमध्ये जातात, मंगलमय स्नान करतात, चंद्रभागेचं पुंडलिकाचं दर्शन घेतात, पुंडलिकानं आपल्या जिवंत आईवडिलांची सेवा केली तो आदर्श डोळ्यासमोर ठेवतात, कळसाकडे पाहतात, नगर प्रदक्षिणा करतात. आणि मोठ्या प्रेमानं जेव्हा भगवंताचं दर्शन साधकाचा साधना करत असताना नामचिंतन करत करत मोठ्या प्रेमानं मिळालेलं असतं, उच्च कोटीचा तो आनंद असणारा. आणि जिथे नामचिंतन झालेले त्या सोहळ्यामध्ये जातात, कीर्तन प्रवचन हरिपाठ मोठ्या प्रेमानं आनंद असणारा घेतात. आजही मोठ्या प्रेमानं पंढरीमध्ये गेल्यानंतर कसं काय वारी हो, नामदेव पायरीचं दर्शन झालं. नामदेव पायरीचं दर्शन घेऊनच परत आलो. देवाला आनंद वाटतो. अहो, आपलं नाही कोणी कौतुक केलं तरी चालेल हो, नेहमी लक्षात ठेवत चला. आई वडिलाला नेहमी वाटत असतं आपल्या लेकरांचं कौतुक झालं पाहिजे समाजामध्ये. तसं देवाला माझं नाही कोणी कौतुक केलं तरी चालेल, पण माझ्या भक्तांचं कौतुक झालं पाहिजे ही सतत तळमळ असते. देवाची निंदा केली देव सहन करील, पण आपल्या लाडक्या भक्ताची जर कोणी निंदा केली तर देव कधीही सहन करू शकत नाहीये. सहत गोविंदा नाही त्याचे, सहत गोविंदा नाही त्याचे, सहत गोविंदा नाही त्याचे, सहत गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची कोणा विनोदा, सहत गोविंदा नाही त्याचे, सहत गोविंदा नाही त्याचे, सहत गोविंदा नाही त्याचे.
भगवंता म्हणूनच मोठ्या प्रेमानं लेकराचं जसं कौतुक होत असताना आई वडिलांचं अंतकरण भरून येतो. साधकांची साधना पाहून देव देखील स्वतःला विसरून जातो. आमचे गुरुबंधू समोर बसलेले आहेत. थोडंसं पायाचा आज थोडंसं व्याधी असल्यामुळं त्यांना इथपर्यंत येता आलं नाही. तिथेच बसा बापू म्हटलं. गुरुदेवांच्या आशीर्वादाने भगवंता साधकाची जीवनातली आनंदाची अवस्था. कुठे नाचू नका, कुठे नाचू नका, पण देवाच्या दरबारात नाचायला कधी लाजूच नका. देवाच्या दरबारामध्ये नाचण्यासाठी भाग्य लागतं. आम्हाला व्यायाम घडतोय अष्टांग योगाच्या द्वारा. सदृढ प्रकृती राहावी हे साधन आम्हाला मिळालेलं आहे. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती. आमचे गायक मंडळी जेव्हा गायनाला सुरुवात करतात प्राणायाम घडतोय. वकील साहेब, इतर दिवशी मला फिरावं लागतं 7 किलोमीटर. अनेकाला माहिती माझ्या वकील बंधूंना 3.5 किलोमीटर जायचं, 3.5 किलोमीटर परत यायचं. माझे मित्रमंडळी. पण ज्या दिवशी सेवा असेल त्या दिवशी मला फिरायची आवश्यकताच वाटत नाही. 2 तासात देहरूपी बॅटरी कशी चार्ज होते पत्ताच लागत नाही. विठ्ठल खरी भूक लागलेली असावी आणि वाढणारा प्रेमळ असावा माऊली. काय आनंद आहे जीवनातला. तसं भगवंता तुझ्या नामाची भूक लागलेली असावी. नामदेव महाराज तर बोलले होते, हेचे देवा पै मागत चरणसेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. माझ्या नामाची इच्छा आहे हरिदासांची संगत मला मिळावी. आणि तेच नामदेव महाराज श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांच्या रूपानं परत ह्या जगामध्ये इसवी सन 1608 साली आले. येत असताना त्यांनी माघ महिना वसंत पंचमीचा पर्व काळ निवडला. आणि ते मोठ्या प्रेमानं बोलतात, बाबांनो जीवनामध्ये अनेक वेळेला प्रतिबंध करणारे बलाढ्य शत्रू कोणते असतील तर ते विषय येत असणार. दुसऱ्यावर ॲलिगेशन कधीच करू नका. माझं प्रामाणिक मत आहे. थोडंसं आत डोकावून पाहत चला. आपण इमानदार आहोत की आपण बेईमान आहोत, आपण पुण्यवान आहोत की आपण पापी आहोत, जगाला कधीच कळणार नाही. पण त्याचा अंतर्मन मात्र साक्ष देत असतो. तू पुण्यवान आहेस की पापी आहेस, तू इमानदार आहेस की बेईमान आहेस. एकांतात बसल्यानंतर त्याचा अंतःकरण त्याला साक्ष देत असतं. आपल्या हातानं नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, पण आपल्या हातानं मात्र कुणाचे वाईट होऊ नये हे देवाला दररोज प्रार्थना करा. ईश्वर भक्ती म्हणजे काय हो? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. या अवस्थेला पोहोचलेला माणूस कोणाही जीवांचा घडू मत्सर, कोणाही जीवांचा घडू मत्सर, कोणाही जीवाचा घडो मत्सर, कोणाही जीवाचा घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कोणाही जीवांचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेही तर सत्य करा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 9 विद्या भक्ती 64 कला 14 विद्या, या सर्वांचा जर सार आपण आपल्या जीवनामध्ये ओळखला गेला, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित.
कारण हे सामान्य नाहीत. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरिषे गाते बंधुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मारू. पण गादीवरून बाष्कळ कधी बोलता कामा नये. बोलायचंच असेल देवाचंच बोला, बोलायचंच असेल संतांचं बोला. माणसानं रडावं, हृदय भरून यावं. भगवंताची भक्ती भक्ती म्हणजे काय? जो भक्तीपासून कधी विभक्त होत नाही तो खरा भक्त आहे. आणि त्याच वेळेला त्याला विषयाचा विसर पडतो आणि मग मात्र त्याच्या वाणीतून अखंड अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता परिते आवरेना. म्हणून निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात माझी माझा चानी अनावर वाचा, माझी माझा चानी अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा चानी अनावर वाचा, माझी माझा चानी अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा. चंदयाना वाचा घेत रास, चंदयाना वाचा घेत रास, चंदयाना वाचा घेत रास, चंदयाना वाचा घेत रास. माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा. छंदयाना वाचा घेतला से, छंदयाना वाचा घेतला से, छंदयाना वाचा घेतला से, छंदयाना वाचा घेतला से. माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा. अंगी ब्रह्मरस ठसावला केव्हा हो? सतत नामाचं चिंतन तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. जे नामची नाही पापाचे आईशे केले. ही अवस्था आहे. परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे. व्यवस्था प्रपंचात पाहिली जाते. आलेल्या पाहुण्यांचं वेलकम कसं करावं, स्वागत कसं करावं, गोगरी पाटील हे व्यवहारात पाहिलं जातं. अध्यात्मामध्ये वेलकमला विशेष महत्व नाही. अध्यात्मामध्ये अवस्थेला महत्व आहे. अवस्थेमध्ये पोहोचलेला महात्मा ओ अवघातो शकून, अवघातो शकून, अवघातो शकून, अवघातो शकून. देवाचे चिंतन, हृदय देवाचे चिंतन, हृदय देवाचे चिंतन, हृदय देवाचे चिंतन. ओ येथे नसता वियोग, हृदय देवाचे चरण, हृदय देवाचे चरण, हृदय देवाचे
मनच येत नाही मनात कधी. मनाची प्रसन्नता असावी. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सिद्ध अवस्था उच्चतम अवस्था आहे जीवनातली. साधक रात्रंदिवस साधना करत असतो सिद्ध अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी. सिद्ध अवस्थेला पोहोचलेल्या महात्म्याने अनेक युगायुगाची पुण्य घेतलेली असते आणि तेव्हा त्या साधकाला साधना करत असताना साध्याच्या द्वारे नवे नवे उच्चतम साध्यच प्राप्त होत असतात. सिद्ध महात्म्याला सिद्धी प्राप्त झालेली असतात. पण सिद्धीचा वापर ते समाजाला दाखवण्यासाठी कधी करत नसतात. काही काही महात्म्यांच्या मुखातून गेलेला शब्द कधीच वाया जाऊ शकत नाही, हे माझं प्रामाणिक मत. काही काही महात्म्यांनी नुसतं कृपादृष्टीनं पाहिलं तरी कोटी कोटी कल्याण होऊन जातं. सिद्ध अवस्था, कारण मनामध्ये आयुष्यामध्ये कधी कुणाबद्दल अपशकुनच आलेलं नाही, ही अवस्था आहे खऱ्या अर्थानं. आणि कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं आपणाला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा असं वाटत असेल, एकच सुलभ आणि सोपं साधन भगवंताचं नाम आहे. ते केव्हाही घ्या, कुठेही घ्या, कधी घ्या. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करिता हरिबोला. बंधन नाही कुठल्याही प्रकारचं. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतेपेक्षा गोड असणारं नाम आहे भगवंत तुझं. आणि ते नाम एकदा मोठ्या प्रेमानं देहरूपी मंदिराच्या मुखरूपी प्रवेशद्वारानं घेतलं ना, नाम घेता वाया गेला. आईसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. श्रीमंत जगद्गुरु तुकोबर सांगतात, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावासा वाटत असेल फक्त एकच आहे, भगवंताचं नाम घ्या. ते नाम अतिशय सोपं आणि सुलभ आहे. नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. अहो कीर्तन, कीर्तन म्हणजे काय हो? सतत नामाचं चिंतन हेच खरं कीर्तन आहे. आणि ज्या वेळेला मोठ्या प्रेमानं भगवंता हे भाग्य त्याला मिळालेलं असतं. माझे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय मोठ्या प्रेमानं भगवंताच्या नामाचं चिंतन करायचे. आमचे शिंदे साहेब 21 डिसेंबरला होतो आपण बरोबर पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये शिवरे ह्या गावी. जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं, श्रीमंत जगद्गुरु तुकोबारांच्या परिसरामध्ये कुठेही कीर्तन असो, जाणते राजे मोठ्या प्रेमानं त्या परिसरामध्ये जर त्यांचा मुक्काम झाला तर कीर्तन श्रवण करण्यासाठी जात असत. पहिली महत्वाची आवड, महत्वाची आवड असेल तर माणसाला सवड मिळते. काही काही माणसं बोलतात आमचा शेड्यूल एवढा बिझी हो, आम्हाला वेळच मिळत नाहीये. काही हरकत नाहीये, वेळ आल्यानंतर कळेल. विठ्ठल विठ्ठल मग मात्र देवाच्या पुढे साकडं घालायला सुरुवात करतो. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपतीचे. अंतकाळी कोणी नाही भा सांगती, साधूंचे संगती हरी जोडे. ही आठवण पुन्हा माणसाला होते हो. म्हणून एकच आहे माझ्या तुकोबराय जेव्हा जेव्हा मोठ्या प्रेमानं श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर असायचे, भामचंद्र डोंगरावर असायचे, गुरुवडी डोंगरावर असायचे, इंद्रायणी परिसरामध्ये असायचे. एक असा साधक होता आळंदीमध्ये. दररोज ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी समोर साधना करायचा. भल्या पहाटे उठायचं, इंद्रायणीमध्ये स्नान करायचं.
मोठ्या प्रेमानं सिद्धेश्वराला प्रणाम करायचा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवतांचे नाव सिद्धेश्वर. एक दिवस भल्या पहाटे त्या साधकाला असा एक दृष्टांत झाला. बाबा, इथे किती दिवस तुम्ही अनुष्ठान करणार आहेत? अनुष्ठान करण्यासाठी अधिष्ठानाची गरज आहे, खरी गोष्ट आहे. कारण शास्त्र सांगतं, उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. बोलायचंच असेल अधिष्ठानासमोर बोललं पाहिजे. आपण कलश पूजन करतो, अधिष्ठानाची खऱ्या अर्थानं समोर आपण जेव्हा ही प्रतिमा डोळ्यासमोर ठेवतो, अनुष्ठान करणारा आणि अधिष्ठान यांच्यात अनुसंधान तयार झालं पाहिजे. एवढं सोपं काम नाही. अधिष्ठान आणि अधिष्ठानापुढे ज्यांचं अनुष्ठान चाललेलं असतं त्यांना मात्र अनुसंधान तयार करता आलं पाहिजे. माझ्या ज्ञानोबरायांच्या पवित्र दरबारामध्ये अनुसंधान प्राप्त झालेले ते साधक आहेत. त्यांना स्वप्नात अशी अनुभूती मिळाली, इथे काय वेळ घालवताय तुम्ही? जवळच 15 किलोमीटर अंतरावर असणारं देहूगाव आहे. देहूगावामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहेत, त्यांच्या भेटीसाठी जावं हो. त्यांच्याकडून खूप तुम्हाला अनुभवाच्या गोष्टी शिकायला मिळतील. हे ज्ञानोबरायांचा दृष्टांत झाला. सकाळच्या प्रहरी उठल्यानंतर त्या महात्म्यांनी मंगलमय स्नान केलं. ज्ञानोबरायांच्या संजम त्याप्रमाणे देहू गाठायचे आणि देहूकडे निघाले. देहू गावात गेल्यानंतर चौकशी सुरू केली. मी तुकाराम महाराजांना कधी बघितलंच नाही हो. मला दृष्टांत झालाय. तुकोबरायांच्या भेटीची मला ओढ लागली हो. तुकाराम महाराजांची भेट कुठे होईल हो? गावातल्या लोकांनी सांगितलं, तुकाराम महाराज कधी वामचंद्र डोंगरावर असतात, कधी घोडोरीच्या डोंगरावर, कधी भंडारा डोंगरावर असतात, कधी इंद्रायणी परिसरात असतात. तुम्हाला मात्र शोधच घ्यावा लागणार आहे त्यांचा. अहो, कमीत कमी त्यांची ओळख मला सांगाल तुम्ही? हो म्हटले. पांढरा फेटा डोक्याला बांधलेला असेल, बाराबंडी शर्ट अंगात घातलेला असेल आणि सतत नामाचं चिंतन ज्यांच्या मुखात चालू आहे ते तुकाराम महाराज समजायचे. आणि योगायोगाने ते साधक आला, तुकोबरायांच्या भेटीचा योग आला. तुकाराम महाराजांच्या समोर बसले. पण साधकाच्या जीवनातली अवस्था कशी? एखादा साधक साधना करत असेल तर समोरचा साधक त्याच्यात व्यत्यय कधी आणत नाही. जोपर्यंत त्यांची साधना चालू आहे ते भाव समाधीमध्ये आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी. अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरि हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, मना. पुण्याची गणना कोण करी? तुकोबरायांना भाव समाधीमध्ये पाहिलं. स्वतःला विसरून गेलेले आहेत. ज्यावेळेला तो साधक समोर बसलेले आहेत ते खरे धरणेकरी आहेत. आणि त्या धरणेकरांनी पूर्व अवस्थेमध्ये जेव्हा तुकोबर आले, तुकोबरायांनी दृष्टीनं पाहिलं समोरच्या साधकांना. केव्हा आलात, कुठून आलात? चौकशी केली आणि प्रणाम केला, साष्टांग दंडवत घातला. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. ही वारकरी संप्रदायातली समतेची शिकवण आहे. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. ही शिकवण आहे वारकरी संप्रदायाची. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. माझ्या तुकोबरायाने साष्टांग प्रणाम केल्यानंतर ते धरणेकरी साधक
विचार करू लागले. काय अधिकार मोठ्या तुकोबऱ्यांचा. तुकोबऱ्यांच्या चरणाला घट्ट मिठी मारली आणि प्रणाम केला. आणि त्याच्यानंतर त्याने घडलेला इतिहास सगळा सांगितला. मी साधना दररोज आळंदीमध्ये करत होतो. आळंदीमध्ये मला असा बन्यापाटे ब्रह्ममुहूर्तावर साक्षात्कार झाला स्वप्नामध्ये. आणि स्वप्नातल्या साक्षात्काराप्रमाणे मी आपल्या दर्शनासाठी आलो. हे ऐकल्याबरोबर तुकोबऱ्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू आले हो. आजकाल बऱ्याचशा लोकांना आपल्यापेक्षा इतराची स्तुती केलेली सहन होत नाही. आपल्यापेक्षा ओव्हरटेक केलेला माणूस बऱ्याचशा लोकांना सध्या सहन होत नाही. पण माझ्या तुकोबऱ्यांचं काही व्यापक अंतकरण आहे. माझे तुकोबरे विचार करू लागले. माझ्या ज्ञानोबा राया, माझ्यासारख्या पामराला एवढा मोठेपणा तुम्ही का दिला हो. धरणे करायला उद्देशून काही अभंग केले. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. माझा पामर आहे काय तोरपणा, पायीची वाहन पायीवर. त्या पामराला एवढा मोठेपणा तुम्ही दिला. त्या धरणे करायला उद्देशून केलेला अभंग आहे. तुकोबर आहे संत वाङ्मय हे नेहमी करता वास्तववादाला धरू नये, अनुभवाला धरू नये. आणि मोठ्या प्रेमानं ते बोलतात. धरणेकरी साधक महाराज तुमची अवस्था मी पाहिली हो. माझ्या ज्ञानोबरायांनी मला जो दृष्टांत दिला स्वप्नामध्ये, जे स्वप्न मला पडलं, खरंच मला इथे पाहायला मिळालं. तुमचा अधिकार मोठा असणार. ते बोलतात माझ्याकडे मोठेपणा देऊ नका. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईशे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. माझ्या तुकोबऱ्यांच्या मुखातून पवित्र शब्द निघाले. आणि त्याच वेळेला ते धरणेकरी साधक पुन्हा पुन्हा साष्टांग प्रणाम करू लागले. तुकोबऱ्याने बोलतात महाराज तुमचा अधिकार मोठा. आम्ही पाहत होतो हो, तुम्ही भाव समाधीमध्ये होतात, पण तुमच्या मुखातून सारखा शब्द ऐकायला मला मिळतोय. माझे तुकोबराय अनेक वेळा सांगतात, अनेकांना सांगितलं, मी कोण बोलणारा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. काही छंद माणसाच्या जीवनाला भूषण देत असतात, तर काही छंद माणसाच्या जीवनाला दूषण देत असतात. छंद माणसाला जरूर असावा. आपण मोठ्या प्रेमानं परवा दिवशी बोलून गेलो सध्याचं समाजकारण, अनेक दृष्टांत दिले सत्य परिस्थितीबद्दलचे असणारे. मला गुरुदेवांच्या आशीर्वादानं सांगावंसं वाटतं, छंद नेहमी माणसाला चांगल्या गोष्टीचा असावा. ते छंद त्याच्या जीवनाचं भूषण ठरत असतात. छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा. त्याची वाचा पवित्र होऊन जाते भगवत नामाच्या चिंतनाने. कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. जिथे पातक संपलेले आहे तिथे विषय आम्हाला स्पर्श कसा करणार आहे. विषयाची हिंमत नाही आमच्याकडे येण्याची. विषय आमच्या समोर दिसतोय, पण विषय आमच्याकडे येऊ शकत नाहीये. विषयाकडे आम्ही पाहत जरी असलो, विषय थरथर थरथर कापतोय. विषय म्हणतोय नाही जमणार तिथे जाऊन मला. विषय नेहमी ताब्यात ठेवलेला असतो. म्हणून नामाची ताकद आहे. नाम घ्या मुखानं, नाम घ्या. माझे तुकोबरे सांगतात माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं भगवंताच्या नामाचं भजन करूया. विठोबा कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार विठोबार कुमार 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 काम, क्रोध आणि लोभ हे बलाढ्य शत्रू आहेत.
विषयाचा विसर पाडण्यासाठी. कारण खवळलेल्या कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी. हे खवळल्याने एकदा काम आणि क्रोधाची अवस्था त्याच्या जीवनात अशांती निर्माण करत असतो. बघा, तुम्ही विषांत झालेली माणसं शांत कधीच नसतात. शांती परते नाही सुख, ये रावघेचे दुःख, मनवून शांती धरा, उतराल पहिलं तेरा. त्यांचा विषय संपलेला आहे. विषयाचा पडीपाडू त्यांच्याकडे येत नाहीये. गोड परमार्थ त्यांना गोडच लागतोय, गोड परमार्थ कडू होतच नाही. कारण विषयाचा विसर पडला. विषयी विसर पडिला निश्चेस, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. इथे दृष्टांत दिलाय माझ्या तुकोबराने. कृपण माणसाला निमित्त धनाचा हव्यास असतो. प्राप्त परिस्थितीत समाधान ते कधी मानतच नाही. माझं प्रामाणिक मत आहे. धन कमाना पाप नहीं, धन जरूर कमाओ, लेकिन बेईमानी से बंद कमाओ. बेईमानी आपल्या जीवनात कधी असता कामा नये. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. कारण 4 पुरुषार्थामध्ये अर्थाचा नंबर आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. आणि 4 पुरुषार्थामध्ये अर्थ आहे. आमच्या जीवनाला अन्न वस्त्र निवारा याची नितांत गरज आहे. त्यासाठी निश्चित माणसानं हातपाय हलवावेच लागतात. रिकाम टेकडीपणा परमार्थात तर मुळीच चालत नाही. माणूस नेहमी आपल्या पायावर उभा असला पाहिजे. नेहमी समाजामध्ये वावरत असताना लक्षात ठेवत चला, रिकाम टेकड्यांचं परमार्थ करणं काम नाही. हे कोणीच रिकामे नाहीत, लक्षात ठेवत चला. म्हणूनच आज परमार्थात एंगेज आहेत, परमार्थात आनंद घेत आहेत. पण शास्त्र सांगतं जरूर तुम्हाला लोभ असावा, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. माझ्या ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरी. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या आहाती शस्त्रवरी, परी तेत बैसोनी उपवास करी, का दरिद्र्य जायचा. माणसाकडे आर्थिक दारिद्र्य असलं तरी चालेल, पण त्याच्याकडे मानसिक दारिद्र्य असता कामा नये. माणसाकडे पैशाचं दारिद्र्य असलं तरी चालेल, पण त्यांच्याकडे विचाराचं दारिद्र्य कधी असता कामा नये. तो खरा श्रीमंत आहे. वैचारिक असं धन परमेश्वरानं दिलेलं आहे. विचार जर आमचा पवित्र असेल आणि त्याला जोड जर आचरणाची दिलेली असेल, त्याच्यासारखा भाग्यवान कोण आहे. पण सोन्याच्या हांडीवर बसलाय आणि पुन्हा पुन्हा उपवास हे दरिद्र्यासारखं जीवन जगतोय आणि सारखा हव्यास त्याला धनाचा आहे. अरे बाबा, कुठपर्यंत हव्यास करतोस रे? आता तरी सावध हो ना. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. अरे भल्या माणसा, सावध हो, सावध हो. आयुष्य बर्बाद करू नकोस. संसार जरूर करा, पण त्याला सोडून करू नका. किती मोठा संसार केला ना तुम्ही, लटकाय तो संसार. कारण लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणं झालं हरिवीन. पण संसार जरूर करा, पण संसार करत असताना भगवंताची गोड आठवण करायची विसरू नका. काय संसारातले माणसं, काय आमचा संसार, काय आमचा संसार, काय आमचा शेड्यूल. कारण आमचा 1 मिनिट सुद्धा वाया कधी जात नाही, खरी गोष्ट आहे. परंतु त्याच्यातला एखादा क्षण तरी दररोज देवासाठी काढा ना. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या, तेने मुक्तिचारी साधिल्या, साधिल्या. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. क्षणभर जरी दररोजची आठवण केली तरी चालेल. भगवंता आम्हाला लोभ नेहमी अध्यात्माचा, नामाचा, साधनेचा असावा, पण धनाचा आम्हाला लोभ कधी असता कामा नये.
नामदेव महाराजासारखंच मोठ्या प्रेमानं अनेक महात्म्यांनी वर्णन केलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज तर गर्भ श्रीमंत संत, ते सांगतात एका जनार्दनी मांडिले दुकान. याचं मोलच नाही आम्ही ठरवलं, कधी किंमत याची आम्ही केली नाही, याचं बाजारीकरण कधी आम्ही केलं नाही. एका जनार्दनी मांडिले दुकान, घेता मोलावीन सर्व वस्तू, हरिपाठात वर्णन केलेले. पण हा आनंद घ्यायचा असेल तर संत वाङ्मयाचं, कारण ठेविले अनंत तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान. हर फल का स्वाद अलग अलग होता है. काय बरेचसे लोक म्हणतात यांच्यासारखं आम्ही का नाहीत, आमच्यासारखं ते का नाहीत. जळकी वृत्ती मनात कधीच ठेवू नका. मी माझ्या वकील बंधूंना नेहमी सांगत असतो, एखाद्या वकिलानं केलेली प्रोग्रेस माझ्या हृदयाला असा स्पर्श करून जाते. कौतुकानं सांगत असतो, माझ्या मागचे आहेत पण काय प्रोग्रेस केली ते हिऱ्यानं असणारे. असे हिरे माझे मित्र आहेत, जे मला मोठ्या प्रेमानं लहान भावासारखं माझ्याकडे येतात, लहान भावासारखं मोठ्या प्रेमानं मोठा भाऊ म्हणून प्रेम करतात. ही खरी असणारी संपत्ती जीवनातली असणारी. ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी, हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी. जिकडे पाल तिकडे अंतकरणातली माणसं, ही खरी समाधानाची वृत्ती आहे. आणि तेव्हा भगवंता मोठ्या प्रेमानं आम्हाला कुठल्याही प्रकारचा दरिद्र्यासारखा कृपण माणसासारखा लोभ कधी बाळगण्याचं कारण नाहीये. हातपाय जरूर हलवायचे परंतु त्याच्यात समाधान मानायचे. हेच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची रावी, चित्ते असू द्यावी समाधान. आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, तो माझा हवा, तो माझा हवा, तो माझा हवा, तो माझा हवा. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो भावा. तात्पुरता नाही, फक्त सप्त्याच्या काळापुरताच नाही. तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. जसं मार्गशीर्ष महिना सुरू झाला की प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत मंदिरात बरेचसे लोक दिसतात, परंतु पुन्हा मात्र कुठे गायब होतात, पत्ताच लागत नाही. आणि ज्यावेळेला त्याला विचारलं जातं कसं काय दिसलं नाही, हो समोर आलो नव्हतो परंतु ऐकत होतो पूर्ण कीर्तन, जरा बाजूला बसलो होतो. वास्तविक पाहता सध्याच्या विज्ञानानं प्रचंड प्रगती केली, बसल्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो, तो भाग सोडून द्या. परंतु पंच ज्ञानेंद्रियांची एकाग्रता, त्यातला आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी समोर अधिष्ठानाच्या पुढेच येऊन बसलं पाहिजे, तर खरा आनंद जीवनात घेता येतो. म्हणून माझ्या तुकोबऱ्यांनी मोठ्या प्रेमानं निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात काय दृष्टांत सांगितला. तुका म्हणे गंगा सागर संगा, मी तुका म्हणे गंगा सागर संगा, तुका म्हणे गंगा सागर संगा, तुका म्हणे गंगा सागर संगा. अवघ्या झाला मुरमी अवघ्या झाला मुरमी, शेवटची अवघ्या झाला मुरमी माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा. मुरमी माझी मजा झाली अनावर वाचा.
छंदया नामाचा घेतला छंदया नामाचा छंदया नामाचा घेतला से छंदया नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा मोठ्या प्रेमानं सांगतात, ध्यास लगाव माणसाला नेहमी चांगल्या गोष्टीच. भगवान के पास देर जरूर है लेकिन अंधेर नहीं है. वेळ लागेल, गोड फळ उशिराच लागत असतात. क्रियामान कर्माचं रूपांतर संचित कर्मात होऊ लागलेले, संचित कर्माचं रूपांतर प्रारब्ध कर्मात होणार आहे आणि त्याची फळं चाकायला मिळणार आहेत. हे संतांचं वाङ्मय. अंतकरणाच्या कृपेला शास्त्राची कृपा झालेली आहे आणि शास्त्राच्या कृपेला गुरुकृपेची गरज आहे. आणि एकदा गुरुकृपा झाली ना, मिळालेला योग माणसाला टिकवता येत असतो. कारण परमार्थात येणं जरी सोपं वाटत असलं तर टिकणं एवढं सोपं काम नाही. टिकण्यासाठी नको नको मान नको अभिमान, सोडी मी तुपन तोची सुखी सुखी जेणे व्हावे जग निव व्हावे आज्ञाने लावावे सन्मार्गाशी. या अवस्थेला पोहोचावं लागतं, तेव्हाच ती माणसं परमार्थात टिकली जातात. मन माझे भगवान सांगतात, अनन्या चिंतयंतो मा ए जना परिउपासते तेषा नित्यायुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्.
म्हणूनच माझे तुकोबराय मोठ्या प्रेमानं गुरुपर प्रकरणातील अभंगातून सांगतात, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. हे माझं कर्तव्य आहे, माझ्या भक्ताला हाताला धरून घेऊन पुढे जाणं. कारण माझ्या भक्ताला मी प्रॉमिस केलेलं आहे, घालून या भार राहिलो निशिंती, निर्वेले संत विठोबासे, लावून हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी. चिंताच करू नका, चिंतन करत चला. गुडघ्यात मान घालून आपलं मौल्यवान आयुष्य कधी बर्बाद करू नका. माणूस नेहमी प्रसन्न असला पाहिजे. एक शास्त्र सांगतं, परक्याने केलेला सन्मान आणि आपल्याच माणसाने केलेला आपला अपमान माणूस आयुष्यभर कधी विसरत नसतो. परक्याने केलेला सन्मान आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि आपल्याच माणसाने आपला केलेला अपमान आयुष्यात कधी विसरत नसतो. माझे संत मायबाप सांगतात, याच्या पुढे जावा जरा. परक्याने केलेला सन्मान आणि आपल्या माणसाने केलेला अपमान समान समजा, तरच तुम्ही परमार्थात टिकले जाणार आहेत. यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जीवनामध्ये अंतःकरण कृपेला शास्त्राची कृपा झाली, शास्त्राच्या कृपेला गुरु कृपा झाली. हा त्रिवेणी संगम मिळाला की त्याच्यासारखा भाग्यवान कोण आहे. जसं त्रिमूर्ती गोड असं गायन करतायत आणि त्रिवेणी संगमामध्ये आपल्याला स्नान करण्याचं भाग्य मिळतंय. गोड अशी मृदंगाची साथ आहे. यूट्यूबवरती असणारं प्रकाशित प्रसारण होणारा कार्यक्रम आहे. आपल्या धाराशिवमध्ये आपण बऱ्याच वेळेला वेगळ्या यूट्यूबच्या चॅनलवरती अनेक वेळेला मोठ्या प्रेमाने आनंद घेतो. गुरुदेवांच्या आशीर्वादाने हा आनंद इथे घेत असताना माझ्या जन्मभूमीमध्ये सुद्धा आनंद मिळतोय. नातेपोते येथून मोठ्या प्रेमानं आलेले सर्व असणारे पवित्र अशा विचाराचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. हे समाजापर्यंत गेलं पाहिजे. परिवर्तनाची दिशा देण्याचं, समाजाला प्रबोधन करण्याचं एक माध्यम, एक साधन ते समाजापर्यंत पोहोचण्याचं काम यूट्यूबच्या द्वारा केलं जातं आहे. कोटी कोटी धन्यवाद. मोठ्या प्रेमाने एकच हा छंद आपल्या जीवनातला परमेश्वर निश्चित पूर्णत्वाला घेऊन जाणार आहे. कारण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणत चला. मोठ्या प्रेमानं परवाच आपण तुळजापूर तालुक्यामध्ये हुर्टी गावी बोलून गेलो होतो. कथाकार समोर येऊन बसायचे, त्या भगिनी असणाऱ्या. मी त्यांना बोललो, तुम्ही दिवसभर कथा करता, दरवर्षी समोर येऊन बसता हो. ग्रामस्थ मंडळी म्हटले, म्हणूनच आम्ही ह्या बहीणबाईला कधी सोडत नाही आहेत. दरवर्षी बहीणबाई इथे असतात आणि त्या कथेला समोर येऊन बसलेल्या असतात. काय आनंद आहे भगवंता. खेळून आनंद सगळ्यात मोठ्या प्रेमानं सगळ्यात मिसळून आपल्याला घ्यायचं आहे. गंगा नदीचं उदाहरण दिलं आहे श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी. दृष्टांत गंगेचा दिला कशासाठी? सिद्धांताची ओळख करण्यासाठी. गंगा उगमस्थानाच्या ठिकाणाहून निघत असताना तिचं देह काय असतं? तिचं देह फक्त एकच असतं, सागराची भेट. आणि जोपर्यंत सागराची भेट होत नाहीये, जसं आपण विद्यार्थ्याला ज्ञान मंदिरातून धडे देता, माझे तुकोबराय सांगतात, गंगा निघालेली आहे सागराच्या भेटीसाठी, पण तिला कुठलाही रस्ता काढून दिलेला नाही. तिच्या पुढे कुठल्याही प्रकारचा नकाशा नाही. तीच मार्ग काढत काढत निघालेली आहे. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेचे पंते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. संत मायबापांनी सांगितल्याप्रमाणे मार्ग तिचा पक्का ठरलेला आहे, पण एक आहे, आपल्या मार्गामध्ये धडसोड कधी केलेलीच नाहीये. कारण एकच सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कधी तिला खडकाळ प्रदेश मिळतील वाहत असताना. सर्वच गोष्टी मनासारख्या मिळत नसतात. कधी खडकाळ भागातून वाहण्याचा प्रसंग येतो, कधी वालुकामय प्रदेशातून वाहण्याचा प्रसंग येतो, कधी काटेरी रस्त्यातून वाहण्याचा प्रसंग येतो, कधी उंच पहाडावरून धबधब्याच्या रूपानं दरीमध्ये वाहण्याचा प्रसंग येतो. पण नदी वाहण्याचा कंटाळा कधी करत नाही. ज्या वेळेला नदीला कंटाळा येतो वाहण्याचा, तेव्हा ती नदी न राहता त्या नदीला डबक्याचं स्वरूप प्राप्त होत असतं. तीच नदी सतत जर वाहू लागली तर त्या नदीच्या काठावर नेहमी राजहंसांची गर्दी वाढत चाललेली असते. आणि ज्या वेळेला वाहत 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 ती नदी सागराच्या भेटीला जाते आणि तेव्हा ती नदी सागराला एकदा मिळाली, नदी न राहता सागर स्वरूप होऊन जाते. म्हणून मोठ्या प्रेमानं माझे भगवान काय सांगतात, उदाहरण दिलेलं आहे. तुका म्हणे गंगा सागर
सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. कायन वाचन मनानं भगवंता तुझी आठवण करणारा, जशी नदी सागराला भेटली की सागर स्वरूप होऊन जाते. कायन वाचन आणि मनानं तुझं स्मरण केलं. मने वाचा करणी जयांची भजने देवांची वाणी, ते शरीर जाती क्षणी देवचे जहाली. ते शरीर जाती क्षणी देवचे जहाली. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. म्हणून मोठ्या प्रेमानं भगवंता माझे तुकोबरे सांगतात, विषयाचा विसर पाडा बाबानो. ब्रह्मरसाचा काढा नक्की मिळेल आपणाला. अंगी ब्रह्मरस ठसावला, कारण त्यांच्या अवस्था माझी मज झाली. अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला शे, लाभाची आसोसे पुढे चाली मना. धनाचा कुपना लोभ जैसा, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आमच्या मित्रांनी आल्याबरोबर प्रवासात सुद्धा मला फोन करत होते. मला माऊलींची आठवण होती. अध्यात्मामध्ये वाहून घेतलेले आमचे ज्ञानेश्वर पाटील व प्रताप पाटील उर्फ म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जात असे. माऊलीचे या ठिकाणी मला स्मरण होते. गुरुदेवांच्या आशीर्वादाने भगवंता शेवटची विनवणी, शेवटची विनवणी संता जनी परिसावी, संता जनी परिसावी. विसरतो न पडावा, विसरतो न पडावा माझा देवा तुमाशी, माझा देवा तुमाशी, माझा देवा तुम्हा. म्हणूनच माझे तुकोबरे बोलतात, भगवंता शेवटच्या क्षणापर्यंत माझी शेवटची विनंती तुझ्या पुढे एकच आहे, तुझा विसर मात्र मला पडू नये. आणि तुझा विसर पडू नये म्हणून नेहमी संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आहे. कारण देव आणि संत हे वेगळे नाही आहेत. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. परंतु देवाचा अधिकार ओळखायचा असेल तर संत भेटीची गरज आहे. संताची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते. म्हणून एकदा वारकरी संप्रदायाचे नियमाप्रमाणे आपण संत मायबापांचं भजन करूया. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हरे हरे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज तुकाराम, 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 आदि तुकाराम, 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 हे तुकाराम, 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 हे श्री तुकाराम, 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 हा तुकाराम, 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 किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धिनेले येत माझे जुरले पायी कपन. गुरुदेवांच्या आशीर्वादाने यथामते अल्पबुद्धीने अभंगाची सोडणूक करण्याचा निमित्त मात्र प्रयत्न झाला. दररोजचं ऑफिस सांभाळून आपण मोठ्या प्रेमानं आनंद घेत आहे. काही लोकांना शारीरिक श्रम करावे लागतात. आमचा शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, मजूर वर्ग यांना शारीरिक श्रम घ्यावे लागतात. आणि एखादा अधिकारी असेल, ऑफिसमध्ये काम करत असेल तर त्याला बौद्धिक श्रम करावे लागत असतात. जसं शरीराचा थकवा येतो तसं बौद्धिक थकवासुद्धा माणसाला काम करत असताना येत असतो. पण शारीरिक थकवा असेल, बौद्धिक थकवा असेल, भगवंता तुझी आठवण चालू झाली की केव्हाच आम्ही विसरून जातो आहे. भगवंता एकच तुझ्यापुढे प्रार्थना आहे आमची, तू घेतलंस ना तुझ्या कुशीमध्ये आम्हाला, आता शेवटपर्यंत आम्हाला बाजूला फेकून देऊच नको. जन्मोजन्मी तुझी सेवा करावी. आमचे तरुण मंडळी सर्व टीम असणारी फार मोठं सायासानं दरवर्षी माझ्या जन्मगावी असणारं हा यज्ञ सोहळा संपन्न करतात आणि आपुलकीनं शब्द वापरतात की आप्पा आपली सेवा झाली पाहिजे. त्यांना सांगत असतो, अहो
जन्मभूमी माझी येणारच आहे, नक्की काळजी करू नका. पण नाही आहे, आपली सेवा आम्ही नोंद करू लागलो. हे कोटी कोटी खऱ्या अर्थानं हृदयातलं प्रेम आहे. म्हणूनच मोठ्या प्रेमानं बऱ्याचशा माझ्या मित्रमंडळीला आज या ठिकाणी यावंसं वाटत होतं. पण आपल्याला आश्चर्य वाटेल काय निसर्गाची किमया आहे. धाराशिवमध्ये एवढा प्रचंड पाऊस पडला आज, रस्त्यामध्ये सुद्धा यांना दिसत नव्हतं, एवढं प्रचंड पाणी साठलं होतं. परंतु भगवंत म्हटलं असेल बाबा जवळ्यामध्ये नामिदने चालू आहे, ह्या छत्रातून पुन्हा पाणी खाली गाळता कामा नये. म्हणून मेघराजानं सुद्धा विचार केला थोडं इथे आपण विश्रांतीच घेणं आवश्यक आहे. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी चिंतन घडलेलं आहे. आमचे आदरणीय दत्तात्रेयांचे महानुपासक हरिभाऊ महाराज जवळेकर यांच्या अनुष्ठानाला अनेक वर्षे त्यांनी मोठ्या प्रेमानं भगवत भक्तीमध्ये वाहून घेतलेलं आहे. आणि अनेक वर्षे त्यांनी औदुंबराच्या वृक्षाखाली बसून साधना केली. अनेक वर्ष दिव्य भव्य असे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाले. पण त्यांनीच मोठ्या प्रेमानं सांगितलं, वकील साहेब तुम्ही दररोज दिवसभर काम करता, संध्याकाळी येता, परत सकाळी जाता, आता एकच दिवसाचा सोहळा आणि मोठ्या प्रेमानं त्या सोहळ्याला मात्र उपस्थित राहिलं पाहिजे. 7 दिवस पारायण करतात, भक्तिसार नवनाथ ग्रंथाचं अनेक साधक साधना करतात. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने उद्याच्या 14 तारखेला दत्त महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपल्या ह्याच पवित्र प्रांगणामध्ये मोठ्या प्रेमानं आदरणीय महाराजांच्या आशीर्वादानं येथे उपक्रम होणार आहे, सत्संग घडणार आहे, दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. तेव्हा महाराजांच्या वतीनं आपण सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो की आपण उद्याच्या 14 तारखेला वार शनिवार मोठ्या प्रेमानं दत्त जयंतीच्या दिवशी मोठ्या प्रेमानं उपस्थित राहू. पुनश्च एकदा आपण सर्वांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या जवळच्याच इकोरका गावचे आमचे असणारे महान असणारे साधक ते जर जवळ्यातून चालले, काके झोळी पुढे श्वानं, जसं दत्त महाराजांनी सांगितलं. पण मी नेहमी ऑब्झर्वेशन करतो, मुखात मात्र त्यांच्या सारखा हरिपाठ चाललेला असतो. हे फार मोठं असणारं परमेश्वरानं दिलेलं वरदान आहे. आणि हेच भगवंता मोठ्या प्रेमानं आम्हाला आमच्या जीवनामध्ये दत्त महाराज त्रिकाल गमन करतात जिकडे तिकडे. आपण त्या दिवशी मोठ्या प्रेमानं हा विचार मांडणार आहोत. तेव्हा आपल्या सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होऊन असंच प्रेम आपल्या हृदयातलं सर्वांचं वाढत राहो अशी प्रभू चरणी प्रार्थना करतो. त्या देशात आपण जन्माला आलो, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. या राष्ट्रावर नितांत प्रेम करणार. आणि या भारतभूमीमध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा वैराग्य राग रसिक काकासाहेबांच्या पवित्र कुशीमध्ये आपण आहोत. अशीच कृपा काकासाहेब आमच्यासारख्या पामरावरती आपण अखंड करावी अशी पुनश्च एकदा प्रार्थना करून ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय हरी जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.